नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे. भाजपनं काँग्रेसला अंबरनाथमध्ये मोठा धक्का दिलाय. काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. नवी मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला आहे. अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसनं केलेली युती राज्यात चर्चेत ठरली होती. इथल्या सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरून पाठिंबा दिला होता. त्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादानंतर अखेर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील भाजप काँग्रेस युतीवरून थेट कारवाई केली होती. काँग्रेस पक्षानं नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला समर्थन दिल्यानंतर काँग्रेसकडून सर्वच तिथल्या नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली होती. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप पाटील यांना या संदर्भात पत्र पाठवण्यात आलं. आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या तिथल्या 12 नगरसेवकांनी थेट काँग्रेसला बाय बाय केला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय. तिथला प्रत्येक प्रभाग आणि तिथले असणारी प्रत्येक विकासात्मक कामं ही मार्गी लागली पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करणं हे भारतीय जनता पार्टीचं मूळ त्या ठिकाणी राहिलं. आणि त्याच दृष्टिकोनातून आज मला सांगायला आनंद होतो की 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू होती. आणि म्हणून तिथले असणारे काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीबरोबर राहण्याचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तर आम्हाला कोणतीही सूचना न देता थेट आमच्यावर काँग्रेसनं निलंबनाची कारवाई केल्यानंच आम्ही नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला, असं काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांनी सांगितलेलं आहे. प्रदीप पाटील यांनी आपली बाजू मांडली आहे. अंबरनाथ मधले काँग्रेसचे 12ही नगरसेवकांनी आज भाजपच्या मध्ये प्रवेश केलेला आहे. रवींद्र चव्हाण आणि त्याचबरोबर गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालेला आहे. काय नक्की तुमचं दुःख आहे? तुम्ही कोणत्या कारणामुळेच भाजपमध्ये प्रवेश केला? आमचं दुःख आहे की आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्या कुठल्या नेत्याने आम्हाला साधा फोनही केला नाही आणि शुभेच्छा दिल्या नाही किंवा आम्ही त्यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली प्रदेशला, तर आम्हाला वेळही दिली नाही. मग नंतर शहर विकास आघाडीची स्थापना होत होती, ती आम्हाला भाजपाने सांगितलं का आपण विकास आघाडीच्या दृष्टीने एकत्रित येऊ. आणि मग त्या दृष्टीने आम्ही आघाडी स्थापन केल्यानंतर त्यांनी आमच्यावर डायरेक्ट निलंबनाची कारवाई केली. तर आघाडी कशी झाली, काय झाली आहे? भाजप आम्हाला उपनगराध्यक्ष पद देत होता, ते मतदान काँग्रेसला करणार होते. मग इथे आमची काय चूक होती? जर कुठेतरी काँग्रेसचा उपाध्यक्ष शहर उपनगराध्यक्ष निवडून येत होता तर त्याच्यात कुठलं दुःख होतं? तुम्ही आम्हाला नोटीस पाठवायची होती किंवा फोन करून बोलवायचं होतं. निलंबनाची कारवाई ही आम्हाला एक निवडून आल्यानंतर काँग्रेससाठी आम्ही निवडून आल्यानंतर एवढा चिकाटीने आणि काँग्रेस भाजपा सेनेच्या बालेकिल्ल्यात आणि आम्हाला ह्या पद्धतीने बाहेर ढकललं, तर कुठेतरी आमच्या पाठी कोणतरी हात म्हणून भाजपाने आम्हाला साथ दिली, हाक दिली आणि ती मी मान्य केली आणि विकासाच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे वळत झालो. काय सांगाल? पण तुम्हाला मतदारांनी जो मतदान केलंय तो काँग्रेसमध्ये तुम्ही होतात म्हणून तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही थेट नंतर भाजपमध्ये आले. मतदारांची प्रतारणा झाली असं वाटतं का? आम्ही काँग्रेसला ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमध्ये टिकून ठेवलेलं होतं. आम्ही काँग्रेसने विकासाच्या जीवावर, काँग्रेसला धरून विकासाच्या जीवावर आम्ही आलेलो. पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये काँग्रेस संपलेली असताना अंबरनाथमध्ये काँग्रेस ठेवली होती. पण ती जिवंत ठेवत असताना आम्ही लोकांना शब्द दिला का विकास करू. मग जर आम्हाला आता काँग्रेसनेच बाहेर ढकललं तर मग आम्हाला तर मार्ग विकासात कामं तर केली पाहिजे, जनतेची शब्द दिलेले पाळले पाहिजेत. तेच जर कामं नसती आणि कामं कोण करू शकेल तर भाजपचा नगराध्यक्ष, आमदार आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री आहेत. कुठेतरी विकासाला चालना मिळेल, शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही भाजपाकडे. शिवसेनेकडून देखील काय विचारणा झाली होती का? त्यांच्यामध्ये प्रवेश करण्याचा काय तसा प्रस्ताव आला होता? नाही, नंतर शेवटच्या क्षणी आला जेव्हा आम्ही गटाची स्थापना केल्यानंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्या. तोपर्यंत आम्ही आमचा मार्ग फायनल झालेला होता. नंतर त्यांचा काय दोष नाहीये, तर त्यांना त्या गोष्टीची कल्पना नव्हती. माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब, ते आमचे आमदार कामं करत होती, कामासाठी निधी पाठवत होता, त्याचा विनियोग केला जात होता. ते आम्हाला पटत नव्हतं. लोकांचा कल त्यांच्या बाजूने होता. फक्त कुठेतरी अदलाबदल व्हायची होती, ती झाली नाही आणि त्याच्यात अपयश आलं.
आणि आमचं असं म्हणणं आहे का शिवसेनेचे खासदार आमदार आम्हाला नेहमी सहकार्य करतात, पण आता दुर्दैव असं का आम्हाला कोणी हाक द्यायची होती तर आम्हाला भाजपने प्रथम हाक दिली आणि मग आम्ही त्यांची हाक मान्य केली. आपण पाहिलं की काँग्रेस पक्षाने आम्हाला प्रथम कारण दाखवा नोटीस बजावायला पाहिजे होती, पण थेट आमच्यावरती निलंबनाची कारवाई केली आणि म्हणूनच आम्ही सगळे नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी त्यांची भूमिका पक्ष म्हणून ठेवणे आवश्यक होती, मात्र त्यांनी ती भूमिका ही ठेवली नाही. त्यांनी थेट स्वरूपाच्या मध्ये भाजपमध्ये ला सपोर्ट जो केला हा चुकीचा आहे. आणि ही बाब जशी निदर्शनास आली तशी निदर्शनास आल्यानंतर तिथले तालुका अध्यक्ष जे होते ज्यांच्याकडे या निवडणुकीचं नेतृत्व काँग्रेसने सुपूर्द केलं होतं आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये ते प्रामुख्याने पुढे होते. त्यांना शिंदे शिवसेनेशी त्यांचं पटत नाही म्हणून तुम्ही भाजपत जाणार का, हाही एक सज्जडता आम्ही त्यांना आणि चौकाच्या माध्यमातून दिला. पक्षाबरोबर चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारचा अधिकार कोणालाही स्वतंत्र नाही आणि जो निर्णय काही घ्यायचा आहे मरणाच्या संदर्भात त्याकडे आम्ही गंभीर्यानं बघतो आहोत. आणि खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवीच आहे की जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हे पक्षासाठी अत्यंत नुकसानीचंच काम आहे. पण प्रदेशाध्यक्ष स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालू नये आणि चर्चा सुरू आहे, त्यावर मार्ग काढतील असं आम्हाला वाटतं. दरम्यान मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. गेली 5 वर्ष झाली प्रशासकाचा कारभार होता, म्हणजे कोण कारभार बघत होतं हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी शहराचं वाटोळं केलं असं गणेश नाईक म्हणालेले आहेत. तर गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीका केली आहे. गेली 5 वर्ष केलेल्या कामांचे ऑडिट करणार आणि हिशोब मागणार असंही नाईक म्हणाले. पालिकेच्या 3000 कोटींच्या ठेवींवर डल्ला मारल्याचा आरोप सुद्धा नाईकांनी केला आहे. या 5 वर्षामध्ये जे काय वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाले आणि त्याचं नेतृत्व कोण करतात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा. इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडी असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे. अरे मग ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना. मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे. अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो. जी एफडी मोठ्या प्रमाणात तोडण्यात आलेली आहे, 3000 कोटीची एफडी महापालिकेची होती, त्याच्यावरती डल्ला मोठ्या प्रमाणात मारला. नाही मी तेच बोलतो, 3000 कोटीचा डल्ला मारला. 800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता. ज्याला मी आक्रमक झालो त्याच्यानंतर ते थांबलं आणि आता पुन्हा साधारणपणे 1800 कोटीपर्यंत 1000 कोटी आपण वाढवलेले आहेत आणि साधारणपणे 3-4 वर्षामध्ये 3000 कोटीपर्यंत मॅच करू. ते करताना विकास कुठे थांबणार नाही. मी बोलतोय या ठिकाणी महापालिकेची सत्ता आल्यानंतर या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाले, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला त्याचा हिशोब किताब निश्चितपणे मागणार आम्ही. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. पुणे महानगरपालिकेमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उभे केलेले उमेदवार सचिन खरात गटाचे असल्याचं अजित पवारांकडून सांगितलं जात होतं. पण आता सचिन खरात यांनीच तडकाफडकी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यामुळं हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांची भेट घेतली. भेट घेऊन त्यांना मी एक पत्रक दिलं, लेटर दिलं आणि मागणी केली की सन्मानपूर्वक जर मला जागा दिल्या तर नक्कीच आघाडी करू, अशा आशयाचं मी त्यांना पत्र दिलं. परंतु मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या लागल्या आहेत या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याच पक्षाला आणि कोणत्याच उमेदवाराला माझा पाठिंबा नाही. दरम्यान अजित पवारांनी स्थानिक भाजप नेत्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. भोसरीला पहिला पूल ज्याची किंमत 70 लाख होती तो 7 कोटी खर्च करून बांधण्यात आला.
आणि इथूनच यांच्या भ्रष्टाचाराची सुरुवात झाली असं अजित पवार म्हणाले. बिबट्याला रक्ताची चटक लागली की तो माणसं ठार मारतो तसं यांचं झालेलं आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा आमदार महेश लांडगेंवर नाव न घेता निशाणा साधलाय. तर यांच्याकडे काही नव्हतं, यांची संपत्ती पाहिल्यावर अवाक व्हाल असं सुद्धा अजित पवार म्हणाले. पुणे नाशिक रस्त्यावर एक तिथं भोसरीला 70 लाख रुपयाचा शीतलबाग पादचारी अशा पद्धतीचा पूल केला गेला. तो पूल कुणी केला, काय केला, त्याच्या खोलात जा. नंतर त्या पुलाची किंमत 70 लाखाची 7 कोटी झाली. 7 कोटी. आणि तिथं अक्षरशः भ्रष्टाचार तिथं तर पचला आणि ती 70 लाखाचा 7 कोटी हा पॅटर्न झाला. आणि त्याच पटीतनं नंतर एकदा माणसाला चटक लागली, जसं बिबट्याला किंवा वाघाला रक्ताची चटक लागली की मग तो कुणालाही त्या ठिकाणी ठार मारायला मागं पुढं बघत नाही, तशा पद्धतीनं तिथं पहिलं ते एवढे पैसे मिळाल्यानंतर माणूस अक्षरशः बेभान होतो. तसं इथं ज्यांच्यावर कारभारी पद दिलेलं होतं ते बेभान झाले. तिथं नको त्या माणसांच्या हातात सूत्र गेली, काही नव्हतं त्यांच्याकडं. आज त्यांची जर प्रॉपर्टी बघितली तर तुम्ही तोंडात बोट घालाल अशा यांच्या प्रॉपर्टी झाल्यात. पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, अशा पद्धतीनं 25 वर्षात माझ्यावर पिंपरी चिंचवडच्या परिसरात महाराष्ट्राच्या राजकारणात माझ्यावर आरोप झाले. ते कुठल्या व्यासपीठावर बोलायचं ते मी बोली. पिंपरी चिंचवडमध्ये 25 वर्ष काम करत असताना पिंपरी चिंचवडकरांनो, ज्येष्ठांनो, एक देखील आरोप माझ्यावर झाला नाही. एवढा मी पारदर्शी कारभार केला. दरम्यान मुंबई मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत झाली. खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतलेली आहे. यावेळी ठाकरे बंधूंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आणि विरोधकांवर निशाणा साधला. सध्या महाराष्ट्रावर संकट आहे, महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत अशी भूमिका ठाकरे बंधूंनी स्पष्ट केली. मुंबईत बाहेरून येणाऱ्यांचे लोंढे वाढतायत, त्याचबरोबर त्यांची दादागिरी सुद्धा वाढतीये अशी टीका राज ठाकरेंनी केली. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सुद्धा ठाकरेंनी हल्ला चढवला. अजित पवारांविरोधात फडणवीस बैलगाडीनं पुरावे घेऊन आले होते, त्याचं काय झालं असा सवाल राज ठाकरेंनी केला. तर शिंदेंच्या बंडावेळी 50 खोके असं बोललं जायचं. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 40 आमदार म्हणजे 2000 कोटी झालेत. हे पैसे कुठून आले असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तर राज्यकर्त्यांचं प्रेम हे राज्यावर असायला पाहिजे, सत्तेवर असता कामा नये असा सल्ला देत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली. आज संकट महाराष्ट्रावरती आहे, मुंबईवरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे. आणि जे संकट आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे, आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. दिवस संध्याकाळी रात्री सिनेमा बघायचे, घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची, मित्रांबरोबर गप्पा मारायचा. ना मुंबईकरांशी काय लेनदेन आहे, मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे? मुंबईकरांसाठी कधी रस्त्यावर आलेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले त्यावेळेला कोणी बंगल्यावर तर कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये होते. हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? ह्या दोन भावापैकी कोण भाऊ 5 स्टारमध्ये होता, कोण भाऊ आपल्या बंगल्यावर त्या ठिकाणी होता? लोकांसाठी हे कधी झटलेलं नाही. तर परप्रांतीय फक्त उपजीविकेसाठी येत नाहीत, तर ते आपले मतदारसंघ बनवतायत असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर ठाकरे बंधू अहंकाराच्या परमोच्च शिखरावर आहेत, जनता त्यांना स्थान देणार नाही असं प्रत्युत्तर भाजप नेते शेलारांनी दिलं. बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं, नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात
की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार. हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत. आणि तेच चित्र आता दिसतंय. आजही दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचा पक्ष अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसलेले आहेत. जणू काही आम्ही म्हणजेच मराठी, आम्हीच म्हणजे मुंबई, आम्ही म्हणजेच मुंबईकर या भावनेतने ते बोलत आहेत. आणि या अहंकाराला मुंबईकर स्थान देणार नाही. ही निवडणूक मराठी संस्कृतीची, महाराष्ट्राच्या विकासाची, मुंबईच्या विकासाची, आणि यामध्ये मोदीजी, देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी यांच्याबरोबर मुंबईकर आहेत. तर मुंबईला राज्यापासून तोडण्याचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा डाव आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली. दरम्यान मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा विषयच नाही, त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं प्रत्युत्तर भाजप नेते शेलारांनी दिलं. जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना, की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं, की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. असत्य असत्य असत्य. जोवर सूर्य चंद्र तारे आहेत, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा विषयच नाही. आणि विषय असेल तर ह्यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे. आणि याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघतो आहोत, शुभा राऊळ ते संतोष धुरी, असंख्य लोक, आता वीरेंद्र तांडेल काल, यांना सोडून चालले. त्यांच्या बरोबरची लोक यांच्या या मतांवर आणि यांनी मांडलेल्या विषयांवर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नाहीत. मुंबईकरांचा तर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे. राजेश मोरे हे शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 12D मधून निवडणूक रिंगणात आहेत. या प्रभागामध्ये अनेक विकास कामं केली आहेत आणि स्वयंरोजगार निर्माण केलाय असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे जनता आम्हालाच मत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझ्या प्रभागात तलावांचं शहर आहे. कचराळी तलाव आता डेव्हलप झाला असेल तरी सिद्धेश्वर तलाव आणि मखमली तलाव बाकी आहे. ह्या सगळ्यांचे बाकी राहिलेले जे काम आहे, कस्टरचं आहे, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला प्रभागात करायच्या आहेत. आणि लोकांचा आशीर्वाद माझ्यावर आहेच. लोकांनी ही निवडणूक ते स्वतः लढतायत अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि हे निवडणूक जनता मला निवडून देणारच आहेत. पण उरलेली जी कामं आहेत, कस्टरपासून वेगवेगळ्या पद्धतीचा राहिलेली कामं पूर्णत्वात नेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.